ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की आत्तापर्यंत अनेक हिंट मिळत गेलेले आहेत. त्या म्हणजे इकडे आता सायलीला. पण पण यावेळेला अशा काही गोष्टी इकडे घडणार आहेत, की त्यानंतर त्यानंतर मात्र आता आपणच खरी तन्वी आहोत, या सत्याचा उलगडा सुद्धा आता समोर होणार आहे. आणि हे सत्य आता अशा पद्धतीने समोर येणार आहे, की प्रेक्षकांनो मालिका खूपच सुंदर वळणावरती आता जाणार आहे. मुळातच प्रतिमा आणि सायली या दोघींनाच खऱ्या तन्वीची ओळख पहिली पटणार आणि सायली सगळ्यांना ओरडून आपणच खरी तन्वी असल्याचं सत्य सुद्धा सांगणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळ्या गोष्टी आता सविस्तरपणे पाहू या छोटासा व्हिडिओ. प्रेक्षकांनो आपण इकडे पाहिलंय, की बारशाची सगळी तयारी चालू असताना स्पीड पोस्टने पाठवलेलं मात्र आता कुरिअर इकडे घरामध्ये आलेलं आहे. ज्यावेळेला स्पीड पोस्टने पाठवलेलं कुरिअर आले आणि त्यावेळेला कुरिअरवाला सांगतोय, कल्पना सुभेदार तुमच्यासाठी आता हे कुरिअर आहे. आणि असं म्हटल्यावरती कल्पनाला तिकडे आता थांबवत सायली आणि त्यावरती सायली सांगते, आई तुम्ही थांबा, मी लेटर घेते. असं म्हणत सायली आता त्या माणसाकडे आलेली आहे आणि दादा लेटर कुठून आले असं ती आता म्हणायला लागते. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, लेटर ना, अहो लेटर बहुतेक ना जेलमधून आले. आणि त्यानंतर सायलीला जरा धक्का बसलाय आणि ती विचार करते, हे कसं काय, लेटर जेलमधून आले, काय बोलतायत हे दादा. आणि तिला आता थोडासा धक्काच बसलाय आणि त्यावरती ती ते लेटर घेते. नंतर तिला कल्पना आतमध्ये आल्यावरती म्हणते, काय ग सायली, कसलं लेटर आहे. आणि त्यावरती सायली आता कल्पनाला सांगायला लागते, आई काही नाही, म्हणजे ठीक आहे, असं नॉर्मल कसले बँकेचे असतात ना, तसं काहीतरी लेटर आले. आता इकडे सायली विचार करते, की आत्ता जो काही प्रकार इकडे घरामध्ये चाललाय, त्यानंतर मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रियाचं लेटर काहीही असू त्याच्यामध्ये, पण प्रिया हा नावाचा विषय सुद्धा या घरात काढणार नाहीये, जेणेकरून आता इकडे घरच्यांना त्रास व्हायला नको, असं आता सायलीने विचार केलाय. आणि म्हणून सायली कोणालाच काहीच सांगत नाहीये, की आता प्रियाचं लेटर आलंय किंवा अजून काय आले, हे ती सांगायला मागतच नाहीये. कारण काहीही झालं तरी प्रिया या विषयाने घराला खूपच मोठी अवकळा येणार हे तिला माहिती आहे. पण हे सगळं चालू असताना अचानकपणे आता इकडे प्रियाला लक्षात आले, की आपलं लेटर प्रिया आता तिकडे विचार, काय झालं, तुम्ही माझं लेटर आता दिलत का. यावरती ती बाई सांगायला लागते, हो तुझं लेटर आता इकडे घरी दिलंय. यावरती प्रिया सांगायला लागते, नाही नाही, असं नाही होणार. जर का माझं लेटर आता तुम्ही घरी दिलं असतं तर आत्तापर्यंत मला कॉल आला असता, मला त्यांनी हे केलं असतं. यावरती ती बाई सांगायला लागते, काय गं तुझा ओव्हर कॉन्फिडन्स किती नेक्स्ट लेवलला आहे. म्हणजे मुळातच तुला आता असं का वाटतंय, की ते आता तुला या सगळ्यामध्ये हे करतील म्हणून. अगं मुळातच या सगळ्यामध्ये तू आता त्यांची इतकी मोठी फसवणूक केलीस ना, म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये तू आता कितीही हे करण्याचा प्रयत्न केलास ना, तरी सुद्धा आता इकडे तुला तुला त्या आता का स्वीकार करतील. नाही नाही, मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुझी आता अस्वीकार केला जाईल म्हणून. यावरती ती म्हणते, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये ते स्वीकार करतील. आणि तुम्ही लेटर नीट पोचवलं नसेल. यावरती ती म्हणते, लेटर पोचलंय पण त्यांनी वाचून पण इग्नोर केलं असेल तर. असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते. ती सांगायला लागते, एकदा एकदा मला फक्त आता फोन करू द्या प्लीज. मी एकदा फोन केला ना, की आता या सगळ्यामध्ये मला आता माझे घरचे नक्कीच हे करतील. मला एकदा फोन करू दे, असं म्हणत प्रिया आता फोन करण्यासाठी रिक्वेस्ट करायला लागलेली आहे. पण त्याच वेळेला मात्र आता तिला सांगायला लागते, ती बाई, हे बघ, हे असं तुला फोन करू देणार नाहीये. तुला काहीही झालं तरी सुद्धा फोन करता येणार नाही म्हणजे नाही. यावरती प्रिया म्हणते, प्लीज प्लीज, तुम्हाला माहिती आहे ना, की मला या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या घरच्यांच्या बाबतीत आता किती हे वाटतं ते. त्यामुळे प्लीज मला एकदा फोन करू दे. मी एकदा फोन केला ना, की आता या सगळ्यामध्ये मग तुम्हाला परत कधीच काहीच बोलणार नाहीये. प्लीज 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 मला एकदा फोन करू दे. यावरती मग आता ती बाई सांगायला लागते, ठीक आहे, मी तुला आता एकदा फोन करायला देईन. पण त्यानंतर त्यानंतर पुन्हा पुन्हा जर का आता तू इकडे माझ्यामध्ये हे करायला लागलीस ना, मग मात्र आता तुला फोन करू देणार नाहीये. यावरती ती म्हणते, ठीक आहे. प्रिया आता फोन करण्यासाठी त्या बाईला आपल्या गळ्यामध्ये असलेली एक छोटीशी चेन ती सुद्धा देते. आणि त्यानंतर मग ती बाई आता फोन करण्यासाठी आता कल्पनाचा फोन इकडे घरातच असतो. घरातच फोन असल्यावर ती कल्पना काहीतरी वेगळ्या कामानिमित्त गेलेली असताना मात्र आता इकडे पूर्णाई तो फोन घेते. पूर्णाई ज्या वेळेला तो फोन घेते आणि त्यावेळेला प्रिया तिला सांगायला लागते, पूर्णाई, मी प्रिया बोलते. प्रिया, ओळखलंस का तू मला? मी प्रिया बोलते.
मी खरं तर तुला आता एकच गोष्ट सांगायला आले पूर्णाई. अगं तुझी प्रिया ही आता प्रेग्नेंट आहे. तुझी प्रिया खूपच तुझ्या आता गरज आहे प्रियाला. प्रिया या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ आहे गं आणि ती प्रेग्नंट आहे. ती आता तुझ्या अश्विनच्या तुझी तन्वी तन्वी तुझ्या अश्विनच्या बाळाची आता मी आई होणार आहे. प्रियाला बाकी काही नाही माहिती आहे. त्यामुळे प्रिया आता हे सगळं सांगते आणि त्याच वेळेला मग आता पूर्णाई तिला सांगायला लागते, "कोण तू? कोण तू? प्रिया ठेव फोन. तू का इथे फोन केलायस? तू का इथे फोन केलायस?" असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाई आता इकडे चक्कर खायला लागते. तिला काहीच कळत नाहीये आणि तोपर्यंत घरातले सगळीच मंडळी तिकडे आलेली आहेत आणि तोपर्यंत पूर्णाईचा फोनसुद्धा खाली पडलेला आहे. ज्यावेळेला आता फोन खाली पडलाय आणि त्यावेळेला मग आता धावत पळत घरातली सगळी मंडळी तिकडे आलेली आहेत. ज्यावेळेला सगळी मंडळी तिकडे येतात आणि त्याच वेळेला प्रताप आता सांगायला लागतो, "काय झालं कल्पना?" आणि त्याच वेळेला सायली आता विचार करते आणि तो फोन उचलते. जेव्हा सायली तो फोन उचलते आणि त्यावेळेला तिला आता समजलंय की या सगळ्यामध्ये कॉल प्रियाचा आहे आणि प्रियाचा जेलमधून कॉल असल्या कारणाने सायलीला धक्का बसलाय. म्हणजे ह्या प्रियाला नक्की सांगायचं तरी काय? प्रियाला नक्की आता करायचंय तरी काय? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. ही प्रिया आता इकडे घरच्यांना त्रास देण्यासाठीच हा सगळा प्रकार करते आहे. मला आता तिने पाठवलेली चिठ्ठी बघायला पाहिजे. काय त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय हे पाहायला पाहिजे आणि सायली इकडे रूममध्ये आले. पूर्णाईला तिच्या रूममध्ये नेण्यात आले आणि पूर्णाईला रूममध्ये नेण्यात आल्यावरती सायली आता आपल्या रूममध्ये आली आणि ती अर्जुनला सगळं सांगायला लागलेली आहे. ती अर्जुनला सांगायला लागते, "अर्जुन सर, काहीतरी गडबड आहे." अर्जुन म्हणतो, "काय?" आणि त्यावरती सायली म्हणते, "प्रियाची चिठ्ठी आलेली आहे." आणि त्यावरती अर्जुन गडबडतो. आता जर का हिने चिठ्ठी वाचली तर खूप मोठा गोंधळ होईल आणि त्यानंतर तो सांगतो, "कसली चिठ्ठी आहे? दे इकडे माझ्या हातामध्ये." अर्जुन तिच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेतो. अर्जुन ज्या वेळेला तिच्या हातातून चिठ्ठी काढून घेतोय आणि त्याच वेळेला सायली आता थोडीशी गडबडले. असं का केलं अर्जुन सरांनी? अचानकपणे ती चिठ्ठी का काढून घेतली? तिला काहीच कळायला कळत नाहीये आणि त्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, "अर्जुन सर, काय झालं? ती चिठ्ठी का तुम्ही काढून घेतली?" त्यावरती अर्जुन म्हणतो, "कशाला पाहिजे? त्या प्रिया ह्या माणसाचं नाव आपल्या घरात अजिबात यायला नको आहे. आपल्या घरात ते नाव अजिबात निघायला नको आहे. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा या प्रियाला मी आता सोडणार नाहीये." आणि अर्जुन ती चिठ्ठी पाहतो, त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर वाचतो आणि सायली मात्र सांगायला लागते, "मला एकदा तरी बघू दे, काय नक्की तिने आता चिठ्ठीमध्ये लिहिलंय ते." पण त्यावरती अर्जुन आता तिला ती चिठ्ठी द्यायला अजिबात तयार होत नाहीये आणि सायलीला कुठेतरी संशयाची पाल आता मनामध्ये चुकचुकलेली आहे. "अर्जुन सर, काहीतरी आपल्यापासून लपवतायत का? पण काय आहे ते सत्य?" अर्जुन आता ती चिठ्ठी ठेवून देतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, "हे बघ, प्रिया हे नाव आपल्या घरात कधी काढायचं नाहीये. मुळातच पूर्णाईला सुद्धा आता जर का त्रास होत असेल तर आता त्या प्रियाचा विषय ह्या घरामध्ये का काढायचा? काहीही गरज नाहीये. त्या प्रियाचा विषय आता या घरामध्ये बंद करायचा तो विषय." असं म्हणत मात्र आता अर्जुन सायलीकडून ती चिठ्ठी काढून घेतो. पण आता इकडे अश्विन हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकतोय आणि त्याच्या लक्षात आलंय की ह्या बाईने मुद्दामच पूर्णाईला फोन करून मात्र आता हे सांगण्याचा प्रकार केलाय आणि त्यानंतर मात्र आता इकडे अश्विन निर्णय घेतो, ते काही नाहीये. हिचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. काहीही झालं तरी हे मूल माझं नाही याच्यावरती माझा 100% विश्वास आहे आणि त्याचसाठी घरच्यांना सुद्धा आता मला हे मनवायलाच पाहिजे. असं म्हणत अश्विन आता इकडे मनातल्या मनात ठरवतो. बरं तो कल्पना सायलीला सांगायला लागते, "सायली, तू एक काम कर. कसं असतं ना, मुलीला या अशामध्ये असं वाटतं की आपण 4 दिवस माहेरी जाऊन राहावं. पण खरं सांगायचं तर आता तुझं माहेर नाहीये. मधुभाऊ इथे असते तर 4 दिवस तू आता त्यांच्याकडे गेली असतेस. पण आता हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्यात ना, की आता तुझं माहेर हे नसल्या कारणाने तू एक काम कर ना, तू 4 दिवस जरा आता इकडे प्रतिमाकडे जाऊन राहा." सायलीला तर खरं तर प्रतिमाकडे राहायला आवडतं सुद्धा आणि सायली या सगळ्यामध्ये खुश होते. सायली 4 दिवस प्रतिमाकडे आली आणि इथेच खरी तन्वी असण्याचा शोध सुरू. आता सायली घरी आले, सगळ्या जुन्या गोष्टी काढल्यात, तन्वीच्या छोट्या गोष्टी काढल्यात आणि त्या गोष्टी पाहता पाहता सायलीला मात्र आता ह्याच गोष्टी आपल्याला का दिसतायत आणि अनेक जुने फोटो, जे फोटो तिने कधी याच्या आधी पाहिलेले नाहीत, पण तिला ते फोटो स्वप्नात दिसतायत, तिला त्याचे भास होत आहेत. हे सगळं तिला आता आठवत आहे आणि त्यानंतर मग आता ती प्रतिमाच्या बाजूला बसून एक गोष्टी पाहत आहे आणि ती विचार करते, कसं शक्य आहे हे?
म्हणजे या गोष्टी आपल्याला का दिसत होत्या? का बरं आपण हे सगळं आता अनुभवत होतो? या तर तन्वीला आपण कधी भेटलेलो सुद्धा नाही आहोत आणि असं असताना सुद्धा आता आपल्याला हे सगळं का दिसत होतं? नक्की काय चाललंय? तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ते छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या कवटाळते आपल्या उराशी किंवा तिला कळतच नाहीये, की हे सगळं आपल्या जवळचं का वाटतंय? आणि त्याच वेळेला आता इकडे एक कॅसेट जी आता तन्वीच्या बोबड्या बोलांची असते, ती सुद्धा सायली आता ऐकते आणि त्यावेळेला तिला आता लक्षात आलंय, की हा तर आवाज मीच ऐकते आहे. हा छोटा तन्वीचा आवाज आहे. ज्या लहान मुलीचा आवाज माझ्या कानामध्ये सतत घुमत आहे, ही तन्वीच आहे. आता या गोष्टीचा तिला मोठा धक्का बसलाय आणि ती प्रतिमाला सांगायला, "तर प्रतिमा आत्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणजे तुम्हाला आता हे सगळं हे वाटेल, पण खरं सांगायचं तर मी हा आवाज ऐकत आहे. मी हा आवाज नेहमी ऐकते. मला हा आवाज कानामध्ये घुमतो. तन्वी, अर्जुन हे सगळं बोलणं माझ्या कानात घुमतं आणि हा आवाज तन्वीचा आहे." यावरती प्रतिमा "सायली कसं आहे ना, तुझ्या पोटी माझी तन्वी जन्माला येणार असेल." यावरती आता इकडे सायली हे ऐकून खुश होते आणि त्याच वेळेला प्रतिमा तिला जवळ घेते आणि त्यानंतर प्रतिमा सांगते, "सांगू का? म्हणजे मला ना तन्वी जन्माला आली ना, तेव्हा तिच्या पायावरची खूण बघूनच ज्योतिषांनी सांगितलं होतं, की आता ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं रूप घेऊन येणार." आणि त्यावरती सायली म्हणते, "खूण?" आणि त्यावरती प्रतिमा तिला आता सांगायला लागते, "खरं सांगू का बाळा? तर आता माझ्या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती." त्यावरती सायली सांगते, "प्रतिमा आत्या, ही तर माझ्या पायावरची खूण आहे." प्रतिमाला काहीच कळत नाहीये. ती तिला जवळ घेते. माझी तन्वी म्हणायला लागते. एका झटक्यात प्रतिमाने आपल्या लेकीला ओळखलेलं आहे. आता आपल्या लेकीला ओळखल्यावरती प्रतिमा हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणणार? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे.